नमस्कार, मी रुपाली विजय सूर्यवंशी. होय, आम्ही स्मार्ट शेतकरी VS या आमच्या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आज आपण कोतीज येथील भरत जगताप यांच्या ऊसाच्या प्लॉटला भेट दिलेली आहे. तर ऊसाच्या प्लॉटमध्ये त्यांनी आंतरपीक काय केलेलं आहे आणि त्याचा काय फायदा होतो हे आपण सरांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. सर, तुम्ही जे आता हे ऊसामध्ये आंतरपीक जे घेतलेलं आहे तर ते काय काम करताय आणि कशा पद्धतीने तुम्ही हे घेतले? कारण का ही पीक तर तुमचं मोठं दिसतंय आणि ऊस आत्ता लावलेला वाटतंय. कसं आहे, आज शेतकऱ्याला महागाईच्या ह्या दुनियेत शेती करायची असेल तर उत्पादनाला खर्च कमी करणं आणि आंतरपिकातनं जास्तीत जास्त पैसे मिळवून ऊस पिकाचा खर्च कमी करून ऊस पिकाला येणारा खर्च जर आंतरपिकातनं काढला तर ऊसाचा खर्च तर निघतो. अधिक आंतरपिकातनं आपल्याला पैसे मिळतात. पण आंतरपीक करत असताना आंतरपिकाची सावली मुख्य पिकावर, मुख्य पिकाची सावली आंतरपिकावर पडली नाही पाहिजे ह्याची काळजी घेऊन त्यामुळं काय होईल, आंतरपिकाला ऊसाची तकलीफ होणार नाही आणि मुख्य ऊस पीक आहे, ऊस पिकाला आंतरपिकाची वचप होणार नाही. त्यामुळं अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं ही आंतरपीक घेण्याचा मी प्रयत्न केला आहे. शेती पिकत असताना शियन रेशो जुळणं सगळ्यात अतिशय महत्त्वाचं आहे. शियन रेशो जर जुळवायचं असेल तर आंतरपीक एकदल अधिक द्विदल करणं. ऊस एकदल आहे तर त्याच्यात काळ्या पावटा द्विदल वर्गीय धान्याची पिकं जर केली तर त्यातनं हवेतला नत्र घेऊन जमिनीत साठवण्याचं काम आणि ऊसाला पुरवठा करण्याचं काम ही काळा पावटा करत असतो. म्हणून आम्ही काळ्या पावट्याची निवड केली आहे. आणि ह्या काळ्या पावट्यातनं आता आपण हे प्लॉट बघतोय की आंतरपीक घेत असताना आपण कशा पद्धतीनं घेतलं तर पहिल्यांदा आपण सरी सोडतो. सरी सोडत असताना सरीचं 2 रेजर ट्रॅक्टरच्या चाकाच्या मागं चालते ती आणि त्याच्यामध्ये बरोबर आपली ही सरी आहे 5 फुटाची, तर 2.5 फुटावर एक आपण एक्स्ट्रा फन जोडून त्या फणाला एक मायनी वेल्डिंग करून त्यातनं बांगडी पाईपवर बॉनेटवर घेऊन त्या बॉनेटवर बसून हे काळा पावटा बरोबर ऊसाची सरी 5 फूट आहे तर 2.5 फुटावर आपण बरोबर काळा पावटा मका ही पिकं घेतलेली आहेत. आणि काळा पावटा आणि मका घेतल्यानंतर सर्वसाधारणपणे काळा पावटा आणि मका मध्ये पेरल्यानंतर त्याच्यावर ड्रीप हातारल्यानंतर ड्रीपनं पाणी भिजवून घेतलं आणि गोल नावाचं औषध आहे ते तण बिनाशक आहे आणि ती मारल्यानंतर 1-1.5 महिना त्याच्यावर तण येत नाही. त्यासाठी गोल मारलं आणि गोल मारल्यानंतर 1 महिन्याभरानं ती पीक सर्वसाधारणपणे 1 फुटाचं 1.5 फुटाचं झालं की तिची मुळी 1.5 फूट वाढलेली असती. त्याच्यामुळं परत आपण काय करायचं, ऊस लावून घ्यायचा आणि ऊस लावून घेतल्यानंतर ती 2.5 फुटावर आपलं पाणी गेलं. ऊसाला ज्यावेळेला पाणी देतो त्यावेळेला ते 2.5 फुटावर पाणी जातं ती टेवालेलं रान 1 फूट 1.5 फूट होतं. त्यामुळं परत आंतरपिकाला पाणी द्यायची गरज भासत नाही. अशा पद्धतीनं आंतरपीक केलं तर ह्याचं बेनिफिट काय मिळतो. अशा पद्धतीचं आंतरपीक केलं तर आता तुम्ही बघता इथं की ऊसाची सावली आंतरपिकावर पडत नाही आणि आंतरपिकाची सावली ऊसावर पडत नाही. आता हे ऊस लावलेला आहे, हे 8 दिवसाचा ऊस लावलेला आहे. 8 दिवसाचं उत्पादनाचा खर्च जर कमी करायचा असेल तर आज एक टेक्निक निघालंय की रोपं आणून लावायची. 2 रुपये 10 पैसे 2 रुपये 20 पैशाला रोपं लावून देते. ते शेतकऱ्याला वाटतंय टकटक नग आणि 10,000-20,000 रुपये खर्च तुमचा लागणी होतोय. तो जर खर्च करायचा असेल तर 14-15 कांड्याचा ऊस जर असला तर डोळा सुद्धा आता 1 रुपयाला एक एकच द्यायला लागले तर त्याचा सुद्धा खर्च आपला 8-9 हजारावर जातो. पण आपलं घरचं बियाणं असलं, चांगलं बियाणं असलं आणि त्या ऊसाला जर आपण 13-14 डोळं काढलं आणि अशा पद्धतीची लागण केली 1 डोळ्यानं तर रोपं लावण्यापेक्षा उत्कृष्ट पद्धतीची लागण उगवली जाते. 1 नंबरची उगवण होते. 8व्या दिवशी या ऊसाची उगवण तुम्ही झालेली दिसती. त्याच्यामुळे ह्याच्यात तुम्ही 1 डोळा पद्धत लागवड केली का ऊसाची? ऊसाची 1 डोळा पद्धत लागवड. किती अंतर आहे तुमचं? 1 डोळा पद्धतीत सर्वसाधारणपणे आता कसं असतं, लागण करायला बायका असते त्या कमी जास्त लागण करते त्या. पण आपलं काय असतं, 1 कांडी लांब आहे, धारी आहे, तरी पण आपण 2 कांड्याच्या मध्ये एकटीच अंतर ठेवतो आणि लागण करतो. त्याच्यामुळं उत्पादनाचा खर्च आहे तो एकदम 13-14 हजारावरून 6-7 हजारावर येतो.
जसं की सर तुम्ही सांगितलं की सरी तुम्ही आधी सोडून घेताय आणि ऊस नंतर लागवड केली जाते. म्हणजे आधी तुम्ही जशा पद्धतीनं सांगितलं तुम्ही की तुम्ही काळा पावटा पेरून घेताय आणि सरासरी 1 महिना झाल्यानंतर तुम्ही ऊसाची लागवड केली आणि तेच ठिबक उचलला आणि तुम्ही ऊसामध्ये ते सोडून दिले. आंतरपिकाला तुम्ही काहीच पाणी देत नाही. आता आंतरपिकाला पाणी द्यायची गरज नाही, कारण आंतरपीक हे 2 फुटाच्या वर गेलंय आणि झाड जेवढं वर वाढत असतं तेवढं खाली वाढत असतं. त्याचा अनुभव ज्या वेळेला मी शेती आज 30-32 वर्ष झालं करतोय, मला अनुभव असा आहे की पिकापासून भर 12 वाजता पाणी जिथं सावली पिकाची पडते त्याच्या बाहेर जर आपण पाणी दिलं तर मुळी झपाझप वाढते. मुळी जितकी जलद वाढल तितकं पीक वर वाढतं, कारण निसर्गाचा नियम आहे मुळी वाढल्याशिवाय झाड वाढू शकत नाही. आणि ह्या संकल्पनेचा विचार करून ऊसात आपण एकच ऊसाची ठिबक पण त्याच्यात 2 आंतरपिकं घेतो. आता ह्याच्यानंतरच्या प्लॉटमध्ये आपण दुसऱ्यांदा काळ्या पावट्याचं पीक कसं घेतलंय ही प्लॉट आता पाहायला आपण दुसरा प्लॉट पाहूया. त्या प्लॉटमध्ये दुसऱ्यांदा काळ्या पावट्याचं पीक घेतलंय. पहिल्या काळ्या पावट्याच्या 3 एकरात मला 2 लाख रुपये काळ्या पावट्यातनं निव्वळ नफा मिळाला. 3 एकरात. त्याच्यामुळं माझा ऊसाच्या उत्पन्नाला खर्च सगळा निघून अधिक मला पैसे शिल्लक राहिला आंतरपिकातनं आणि ऊसाचे पैसे बेनिफिट म्हणून शिल्लकच राहतील. आता दुसऱ्यांदा काळा पावटा आता हे आपण अर्धा व्हिडिओ इथं करूया, अर्धा व्हिडिओ तिकडं करूया. त्याच्यात दुसऱ्यांदा काळ्या पावट्याचं पीक कसं घेतलंय त्याचं प्रात्यक्षिक आपण दाखवू आणि व्हिडिओ थांबवू. जसं सरांनी आपल्याला सांगितलं की ह्याच्या आधी पण त्यांनी 3 एकरात अशाच पद्धतीचं पीक घेऊन काळ्या पावट्याचंच पीक घेऊन त्यांनी 2 लाखाचं उत्पन्न घेतलंय आणि त्याच प्लॉटमध्ये पुन्हा एकदा तुम्ही काळा पावटाच घेतलेला आहे. तर कशा पद्धतीने केलंय नियोजन आपण इथून पुढचा व्हिडिओ त्या प्लॉटमध्ये आपण करणार आहोत. चला, जसं आपल्याला सरांनी सांगितलं, जगताप सरांनी जसं सांगितलं की त्या प्लॉटमध्ये काय स्थिती आहे आणि ह्या प्लॉटमध्ये त्यांनी हाच तो प्लॉट की जिथे की त्यांनी 3 एकरात 2 लाखाचं काळ्या पावट्यात निव्वळ काळ्या पावट्यात 2 लाखाचं उत्पन्न सर तुम्ही घेतलंय. तर ते तुम्ही 3 महिन्यात 3 महिन्याचं 2.5 महिन्यात होय का? काळा पावटा पेरल्यापासून 2.5 महिन्यात वल्ली शांगी इकता येते. 3 महिन्यात पूर्ण निघते वाळल्यानंतर, पण आपण वल्ली शांगी इकल्यामुळे 2.5 महिन्यात प्लॉट संपतो. तर हे प्लॉट करत असताना ही 3 एकराचा प्लॉट आहे आता आपण बघतोय ती. ही पहिलं काळा पावट्याचं पीक केलं होतं त्यावेळेला ठिबकची पाईप हिथं होती आणि परत ऊस लावल्यानंतर ऊसाला गेली. पण आता दुसऱ्यांदा आपण काळ्या पावट्याचं पीक घेतलंय. आता ही ऊस बघताय तुम्ही, तर ह्या ऊसापासून सर्वसाधारणपणे ही पाईप 2.5 फुटावर लांब आहे. 2.5 फुटावर लांब असून सुद्धा तुम्हाला इथं पान कुठं कर आपल्याला दिसतंय का बघा, कारण पीक वाढीचा कालावधीत त्याला मुळीचं पाणी लांब लांब नेलं तर पीक चांगलं वाढतं. आणि पहिला काळा पावटा केला होता आपण मगाच्या प्लॉटमध्ये बघितलं की आंतरपीक घेत असताना पहिलं काळ्या पावट्याचं पीक कसं घ्यायचं आणि दुसऱ्यांदा कसं घ्यायचं. आता दुसऱ्यांदा ही घेताना कसं केलं, 1-1.5 महिन्याचा ऊस झालेला होता, काळा पावटा निघाला त्यावेळेला आणि काळा पावटा निघाल्यानंतर पूर्ण रान मोकळं झालं, फक्त ऊस राहिला. त्यावेळेला आपण त्या ऊसात 2,4-D शंकर मारून घेतलं. त्यामुळं असणारं तण सगळं निघून गेलं आणि परत 2 बुंड्यावर 2 टायर घालून 2 टायराच्या मागं मोठ्या ट्रॅक्टरच्या 2 टायराच्या मागं 2 फण घातलं आणि त्याच्यावरनं दोन्ही फणावनं बॉनेटवर आपण जिथं चाडं बसवलंय त्या चाड्यातनं पिरून हा काळा पावटा पेरला. आता काय झालं, काळा पावटा उत्कृष्ट आला पण टेम्परेचर आज 30-35-40च्या वर जातंय आणि या टेम्परेचरमुळे काळ्या पावट्याला फुल राहिलं नाही. नसेल तर आता ह्याच्यात अजून 2 लाख रुपये आपल्याला निघालं असतं. पण निसर्गाच्या पुढं कोण जाऊ शकत नाही. नुकसान ह्या टेम्परेचरमुळे आता नुकसान ह्या दुसऱ्या पिकाचं झालंय. तरी पण ह्या 3 एकरामध्ये मला सर्वसाधारणपणे 2 लाख काळ्या पावट्याचं झालं तरी त्यात 50,000 रुपये खर्ची गेली. तोडणी, वाहतूक, मार्केटपर्यंत पोचवणं ह्याचा खर्च आणि 1.5 लाख रुपये शिल्लक राहिलं. त्यामुळे ऊसाचा खर्च आपला पूर्ण ह्याच्यात निघाला. त्याचबरोबर हे प्लॉट दिसतो हे 3 एकराचा ऊसाचा प्लॉट आहे. त्याच्यात आपण आंतरपीक हरभरा केलं होतं आणि हरभरा संक्रांतीला आपण विकला. तर ह्या संक्रांतीला हरभऱ्याचा आपल्याला 1 लाख रुपये झालं होतं. म्हणजे ह्या ऊसाचाच जर खर्च काढायचं म्हटलं तर ह्या 6 एकराचा खर्च टोटल खर्च आपल्याला आंतरपिकानं काढून दिलाय. ऊसाचं जी पैसे येतेली ती पैसे टोटली निव्वळ नफा राहील. आणि ह्या 6 एकरात सर्वसाधारणपणे एकरी 50 ते 60 टनाचा अवरेज मिळेल आणि 60 टनाचा अवरेज जरी मिळालं तर 6-18 1,80,000 रुपये एकरी निव्वळ नफा आपल्याला ह्या ऊसातनं मिळतो. त्यामुळं कमीत कमी खर्चात आपल्याला पदरची मोड न घालता काळ्या पावट्याचं पीक म्हणा,
बटाट्याचं पीक, बीटचं पीक, अशी आंतरपिकं अनेक आहे ती, अनेक पिकं आहेत अनेक पिकं आहे ती जर आंतरपिकं फक्त घेतली, प्रॅक्टिकली तुमच्यासारखं प्रत्येकानं अनुभवलं पाहिजे की कोणतं पीक केल्यानंतर आपल्याला काय आणि बेनिफिट सगळ्यात मिळतं. काय होतंय मॅडम, आज आपली परिस्थिती अशी आहे, प्रत्येक शेतकरी मे बी गावात राहतो, मला अनुभव आहे, प्रत्येक शेतकरी करत असताना काय करतो, ऊस लावला की ऊसाच्या बगलला मका लावणार, हरभरा लावणार, काळा पावटा लावणार, आणि त्यामुळं काय होतं ह्याच्यात आपण आता बघा किती पिकं घेतले, सूर्यफूल घेतलाय, मका घेतली आणि काळा पावटा घेतलाय, पण लावत असताना पीक ही तुमची सरी जर 4.5 फुटाची असेल तर 2.25 फुटा आंतरपीक यायला पाहिजे, तर मुख्य पिकाला तिची झळ बसणार नाही. सर्वसाधारणपणे शेतकरी बगली लावते ती, आणि बगली लावल्यामुळं ऊसाच्या जवळ असल्यामुळं त्या पिकाची आंतरपिकाची वाढ झाली की त्या मुख्य पिकाला कोंबच निघत नाही, मग उत्पन्नात घट येते. त्यामुळे शेतकरी आंतरपिकाचा नाद सोडून देतो, माडा ऊस करतो आणि मग उत्पन्नात घट येते. त्याच्यामुळं प्रत्येक माणसानं उत्पादन खर्च कमी करायचा असेल, आंतरपीक जरी करायचं असेल तरी पण ते आपल्याला बेडवरती केलं पाहिजे. आपल्याला नुसतं फक्त ऊसातच फक्त आपण ते ठिबक सोडलंय म्हणून दोन्ही साईटवर फक्त लावायचं नाहीये. बरोबर मध्ये 2 साडीच्या मधोमध आंतरपीक झालं पाहिजे, आणि जेणेकरून आंतरपिकाची सावली ऊसावर पडली नाही पाहिजे, ऊसाची सावली आंतरपिकावर नाही पडली, म्हणजे दोन्हीचाही बेनिफिट चांगला आपल्याला मिळाला पाहिजे, हे आपण काळजी घेतली पाहिजे. जसं सरांनी आता ह्या प्लॉट मध्ये दुसऱ्यांदा, जसं की सरांनी सांगितलं 2.5 महिन्याचं पीक, 2.5 महिना घेतला तुम्ही काळा पावटा, तर तुम्ही ऊस लागवडीच्या आधी 1 महिना पेरणी करून घेतली, आणि त्याच्यानंतर तुम्ही 1 महिन्यानंतर ऊस लागवड केली, आणि 2-2.5 महिन्याचा तुम्ही काळा पावटा काढून झाल्यानंतर पुन्हा तुम्ही तोपर्यंत ऊस तुमचा 1-1.5 महिन्याचा ऊस होतोय, तोपर्यंत तुमचा म्हणजे गुडघाभर ऊस होतोय, त्यावेळेला लगेच तुम्ही दुसऱ्यांदा पुन्हा लगेच आणखी तुम्ही दुसरं लगेच काळा पावटा लगेच त्याच्यावरती तुम्ही करून टाकला. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा सोडून 2 वेळा तुम्ही आंतरपीक घेऊन चांगला मुनाफा तुम्ही येतं कमवत आहे. तर अशा पद्धतीने जर केलं तर नक्कीच जसं सरांनी सांगितलंय तर ऊसाचा बेनिफिट निव्वळ नफा म्हणून ऊस राहणार आहे, आणि आंतरपिकामध्ये सगळा खर्च असा निघून जाणार आहे. आणि जसं की शेतकरी शेतीवरतीच अवलंबून असतोय, तर मंथली खर्च म्हणजे महिन्याचा खर्च त्याचा कशावर चालणार आहे, तर ते या आंतरपिकावरती तो महिन्याचा खर्च निघून जाणार आहे, आणि बजेट कुठेही शेतकऱ्याचं हलणार नाहीये. बरोबर ना सर? बरोबर. म्हणजे ज्याचं निवळ नुसतं की शेतीवरतीच अवलंबून आहे, तर त्यांना ऊसाचं म्हटलं तर एका वर्षानंतर वाट बघावी लागते. 1 वर्षभर ते पैसा राहतोय का तोपर्यंत? समजा वर्षाचे एकदम पैसे मिळतायत तर ते वर्षभर पुरतायत का? नाहीत पुरत ते पैसे. आणि सर्रास व्हिडिओ मध्ये मॅडम काय होतं की शेतकरी चुकीच्या माहिती देते ती, आणि पाहणाऱ्याची दिशाभूल होती, जेणेकरून बरेच मुलाखती बघा तुम्ही की 100 टन अमक्यानं ऊस काढला, तमक्यानं 100 टन ऊस काढला, पण 100 टन ऊस काढत असताना त्याला 20 महिने जातेली, म्हणजे 20 महिने गेल्यानंतर 20×5 म्हणजे महिन्याला त्याचा 5 टनच ऊसाची वाढ झाली. आणि त्याचा जर हिसाब 4 वर्षाचा 5 वर्षाचा जर रेशो काढला आणि त्याचा एकरी खर्च आणि निव्वळ नफा हे जर बाजू काढला, तर 48 ऊसापेक्षा आंतरपीक घेऊन ही ऊस 12 महिन्यात जरी गेला आणि टनानं ऊस गेला तरी सुद्धा त्या 10 वर्षाचा जर शेतीचा हिसाब केला तर हीच पीक परवडतं, आंतरपीक घेऊन 12 महिन्यात ऊस घालवणं. आणि ऊसाची तोडणी फेब्रुवारी मार्चला झाल्यामुळे ऊसाचा फुटवा चैत्रपालवी कशी पाऊस असू द्या, ऊन इतकं ऊन असतं तरी सुद्धा चैत्रपालवी फुटती, त्याप्रमाणे ऊसाची तोडणी जर फेब्रुवारीच्या पुढं झाली तर ऊसाची फूट उत्तम होती. आणि ऊस फुटून आल्यानंतर 1-1.5 महिन्यात पावसाळा लागतो, आर्द्रता 70% होती, त्यामुळे ऊसाची कांडी इतीच्या पुढं पडते, आणि ह्यो ऊस परत डिसेंबरच्या ऊसाला गाठून जातो. आता पहिला एक व्हिडिओ मी दिला होता कमी खर्चाची ऊस शेती खोडव्याची, तर 7,000 ते 8,000 रुपये ह्या ऊसाचा परत खोडवा तुम्ही 8-10 वर्ष 7-8 हजार रुपये खर्चात 50 टन एकरी ऊस 12 महिन्यात काढू शकता. नाही सर, तसं पण शेतकरी भरपूर आहेत की जे असं विचार करणारे ते की आपण जास्त खर्च घालून 100+ जाण्यापेक्षा 40-50 टन जरी निघालं पण तरी पण ते कमी खर्चात करणारे सुद्धा शेतकरी भरपूर आहेत. आणि तशी शेती केली पाहिजे. शेतकऱ्याला आत्महत्याकडे जायची गरज नाही, जेणेकरून उत्पादनाला खर्च कमी केला
आणि उत्पन्न वाढवलं की नक्कीच शेतकरी आत्महत्येच्या वळणावर कधी जाणार नाही. तसं तुम्ही खरंच खूप छान माहिती सांगितली आणि इतर शेतकऱ्यांना जसं तुम्ही सांगितलं की फेक माहिती दिली जाते, पण फेक सगळेच व्हिडिओ फेक असतात असं नाही. जसं की आता तुम्ही सांगितलं की तुम्ही दुसऱ्यांदा काळा पावटा लावलाय, पण तुम्हाला ह्या वर्षी उष्णता जास्त असल्यामुळे, टेम्परेचर भरपूर आहे ह्या वर्षी, त्याच्यामुळे तुम्हाला फुलकळी थांबली, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या पिकाचं तुम्हाला बेनिफिट चांगलं मिळालं नाहीये. हे तुम्ही जसं लगेच कबूल केलं असं प्रत्येक शेतकरी कबूल करेल असं पण नाहीये, किंवा कबूल करणारे सुद्धा तुमच्यासारखे शेतकरी सुद्धा भरपूर आहेत की झालंय का तर झालंयच, कारण का ह्या वर्षीची उष्णताच्या पुढे कोणी काहीच करू शकत नाहीये. पण तुमचं ही नियोजन खूप छान आहे की ऊसाचं स्टार्टिंगला तुम्ही आंतरपिकाला पाणी देताय आणि तेच पुन्हा ऊस लावल्यानंतर ऊसाला पाणी सोडून देताय, पुन्हा आंतरपिकाला अजिबात पाणी नसतंय त्याला, म्हणजे 1.5 महिना तरी पुन्हा आंतरपिकाला तुमच्या पाणीच नाहीये, आणि पुन्हा तुम्ही आंतरपीक पुन्हा केल्यानंतर ऊसाला पुन्हा पाणी बंद करताय. बरोबर. म्हणजे हे नियोजन पण तुम्ही असं शेतकऱ्यांना चांगलं समजावून सांगितलंय की अगदी त्यांना पटेल असं आपल्या भाषेत. आपल्या हे आपण करत असताना सांगण्यापेक्षा बडाया मारणारी भाषणं देणारी भरपूर माणसं असते ती, पण आपण हे प्रॅक्टिकली केलंय मग तुम्हाला सांगितलं. हे महत्वाचं आहे, हे सगळ्यात महत्वाचं. असं नाहीये की नुसतं ऊसाच्या प्लॉटमध्ये सर उभे राहिलेत आणि तुम्हाला भाषण दिलंय, सांगितलंय हा बाबा हे असं करा ते तसं करा, कॅल्क्युलेशन सांगितलंय, असं काही सुद्धा नाहीये. त्यांनी प्रॅक्टिकली अनुभवलंय म्हणून त्यांनी एवढं ठामपणे ते सांगू शकले. उष्णतेचा पण मारा कसा बसला हे पण त्यांनी सांगितलं. सर तुम्ही खूप छान माहिती दिली, आपले मनापासून आभार सर, आणि आपल्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.